नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी एका वेगळ्या संतांची कथा घेऊन आलेली आहे। सचित्र व भक्ती विजयी कथासार या पुस्तकातून। आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका। अध्याय 47 संत रामदास चरित्र। कृष्णतीरी जांब नावाचे गाव होते। तेथे कुलकर्णी नावाचा एक रामोपासक राहत असे। तो सपत्नीक नित्य वैष्णवांची आतिथ्य सेवा करीत असे व रामनवमीच्या दिवशी उत्सव मोठ्या थाटाने करीत असे। पण त्याला पुत्रसंतान नव्हती, म्हणून तो कष्टी होता। एक दिवस त्याच्या स्वप्नात रघुनाथाने येऊन सांगितले की तुमच्या पुत्राचे रूपाने हनुमंत अवतार घेणार आहे। तो जागा झाला आणि आनंदाने त्याने आपल्या पत्नीला ते स्वप्न सांगितले। कालांतराने त्यांचा पुत्र झाला। तो रामाचा भक्त म्हणून त्याने नाव त्याचे रामदास असे ठेवले। 5व्या वर्षी त्याची मुंज करून घरी वैदिक ब्राह्मणांकडून त्यांनी त्याचा विद्याभ्यास सुरू केला। मुलगा मोठा झाल्यावर त्याचे लग्न करायचे ठरविले व पुरोहिताने वधू ठरवली। विवाह मुहूर्त ठरला। बोहल्यावर वधूवर उभे राहिले, मंगलाष्टके म्हटली जाऊ लागली आणि त्यात सावधान असे शब्द पुरोहित म्हणू लागले। रामदासाने जवळच्याच एका पुरोहिताला विचारले, तुम्ही कोणाला सावधान म्हणता? तो पुरोहित विनोदाने म्हणाला, तुलाच सावधान म्हणत आहे रे। आजपासून तुला संसार बंधन पडेल। संसार सौख्य मुळीच नाही। सर्व लोक दुःखी असतात, म्हणून तुला ते सावध करीत आहेत। ते ऐकताच रामदास थरथर कापू लागला आणि क्षणार्धात बोहल्यावरून पळून गेला। सर्व लोक व माता पितरे त्याच्या मागे धावली। तो अरण्यात शिरला। लोकांनी पुष्कळ विनवण्या केल्या, पण तो मागे फिरला नाही। पित्याला दृष्टांत आठवला व त्याने हा मारुतीचा अवतार आहे, तेव्हा तो संसारात कसा पडणार असे आपल्या मनाचे समाधान केले व पत्नीची समजूत घालून सर्व लोकांसह तो परत घरी गेला। इकडे रामदास कलियुगात तीर्थे व्रते अनुष्ठान योग्य नव्हे, आपण रामाला शरण जावे असा विचार करून रामनामाचा जप करीत बसला। तो फळे मुळे किंवा पाणीही घेत नव्हता। तो अनेक प्रकारे रामाला हवन करीत होता। तो तेथे 11वेका रूप घेऊन मारुती प्रकट झाला। त्याने रामदासाला भय दाखविले, पण रामदास मुळीच भ्याला नाही। तेव्हा मारुतीचे प्रसन्न होऊन त्याला रामदर्शन होईल असा आशीर्वाद दिला व तो गुप्त झाला। नंतर रामदास गावात जाऊन हातावर मावेल एवढी भिक्षा मागून जीविका करू लागला। आपले मन आपला गुरु वक्ता व श्रोता आहे अशा विचाराने त्यांनी मनाचे श्लोक रचले। अरण्यात कायम वस्ती केली। भिक्षेपुरताच गावाशी संबंध ठेवला। पूर्ण एकांतात राहिला। कोणत्याही माणसाचा संपर्क लागू नये अशा रीतीने तो दूर पळत असत। पुढे काही दिवसांनी आषाढीची यात्रा चालली होती, तेव्हा ते पंढरीस निघाले। मारुतीने वाटेत त्यांना सांगितले की तुला श्रीराम तेथेच भेटतील। वारकऱ्यांबरोबर ते पांडुरंगाच्या मंदिरात गेले। तो तेथे बाहेर गरुड व हनुमंत पाहून त्यांना बरे वाटले, पण देवाची मूर्ती मात्र रामाऐवजी समचरण व कटीवर हात असलेली पाहून रामदास तिचे दर्शन घेण्यास राजी होईनात। ते देवाला म्हणाले, मी ज्याची मानस पूजा करतो ते रूप तू का दाखवित नाहीस? तुझे धनुष्य कुठे आहे? हात कटीवर का ठेवलास? तू काहीच बोलत कसे नाहीस? माझे काही चुकले का? अयोध्येच्या कोठे गेली? पंढरीत का आलास? गंगा आणि शरयू सोडून भीमरतीच्या पात्र कसे आवडले? सीतामाई कुठे गेली? येथे ह्या दुसरा कोण? आणि असंख्य वानर सेना कुठे गेली? हा एकटा मारुती सेनेतून फुटून येथे का काय आला? तुला कोणीतरी भक्ताने भुलवून येथे उभे केले की काय? मी कोणाला आलिंगन देऊ? असे म्हणून रामदास रडू लागला। तेव्हा त्यांची उत्कट एकनिष्ठ भाव पाहून पांडुरंगाने रुक्मिणीला सीतेचे रूप घ्यायला सांगितले व स्वतः कोदंडधारी सुंदर मेघश्याम श्रीरामाचे रूप धारण करून रामदासांना दर्शन दिले व मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला। मी तुझ्यासाठी हे रूप धारण केले आहे। हेच रूप तुझ्या ध्यानात धर आणि राम व कृष्ण यांचे अद्वैत कीर्तनात सांग। भक्तीचा संप्रदाय वाढव। मग रामदासांनी तेथे तल्लीन होऊन कीर्तन केले। लोक ते ऐकून डोलत होते। गोपाळकाला झाल्यावर रामदास परत निघाले। तो वाटेत जेजुरी लागली। जेजुरीच्या म्हाळसापतीने हा एकनिष्ठ रामभक्त
विठ्ठलाचे दर्शन घ्यायला तयार नव्हता. तो माझे दर्शन काय घेणार, तेव्हा आपण त्याला मनुष्य रूपाने भेटावे असा विचार करून शिवाजीचे रूप घेऊन वाटेत त्यांची भेट घेतली. घोड्यावरून उतरून तो शिवाजी रामदासांना म्हणाला, स्वामी, पुष्कळ दिवस झाले आपले अकस्मात दर्शन झाले. मी येथेच गडावर कधी कधी असतो. पंढरीस येताना मला आपले दर्शन होईल तर फार बरे होईल. असे म्हणून त्याने रामदासाचे पाय धरले व पुढे म्हटले, जे लोक रामाचे भजन करतात ते मला फार आवडतात. रामदास काही उत्तर देणार तोच शिवाजी गुप्त झाला. रामदासांनी ज्ञानदृष्टीने पाहिले. तो जेजुरीचा म्हाळसाकांत त्यांना दिसला. मग ते गडावर गेले व तेथेच त्यांनी कीर्तन केले. शिवाजीला कळले की आपले रूप धरून खंडोबाने रामदासांचे दर्शन घेतले. तेव्हा तो आपणाहून रामदासांच्या भेटीला आले व त्यांनी त्यांच्याकडून उपदेश घेतला. रामदासांनी आपला संप्रदाय पुष्कळ वाढवला. महाराष्ट्रात धर्माचे पुनर्जीवन केले. दासबोध हा उत्कृष्ट अध्यात्मबोधाचा ग्रंथ लिहिला आणि रामभक्तीचा प्रचार केला. तरी ते नेहमी विरक्त व अलिप्त राहत असत. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. श्री विठ्ठल रत्माई पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. विठ्ठल विठ्ठल.